तर आपण कॅनवामध्ये ठीक आहे. सो आपण कॅनवामध्ये डिझाइन करणार आहोत. 1 मिनिट मला पाहू द्या, की रेकॉर्डिंग चालू आहे. तर येस रेकॉर्डिंग चालू आहे. ठीक आहे. तर कॅनवामध्ये आपण सर्वात पहिला आलो कॅनवामध्ये. हे फ्रीवालं कॅनवा सॉफ्टवेअर वापरतो मी आणि मला तुम्हाला दाखवायचं काय, की फ्रेम कशी करता येईल. ठीक आहे. तर आपल्याला रक्षाबंधनसाठी आपल्याला डिझाइन बनवायचं आहे. ठीक आहे. जर डिझाइन बनवायचं आहे तर काय करावं लागेल, सर्वात पहिला आपण काय करणार, Instagram पोस्ट स्क्वेअरमध्ये जाणार. ठीक आहे. कारण हा जो फॉर्मॅट आहे हा सगळीकडे आपल्याला वापरता येईल. त्याच्यावरती क्लिक केलं मी. ठीक आहे. आता मला माझं काम काय आहे, की मला एक डिझाइन लवकरात लवकर बनवायचं आहे. ठीक आहे. सो मी काय करतो, इथे डिझाइनमध्ये आलो. इथं दिसतो डिझाइन सेक्शन है ना, एलिमेंटच्या वरती काय डिझाइन सेक्शन. सो मी काय करतो, रक्षाबंधनचं काहीतरी घेतो. ठीक आहे. रक्षाबंधन मला दिसतंय. तर रक्षाबंधन ऑफर, कारण आपण बिझनेसमॅन आहोत. वी आर गोइंग टू गिव्ह ऑफर्स. ठीक आहे. तर आपल्याकडे एवढ्या सगळ्या डिझाईन्स आहेत. ही डिझाइन मला छान वाटते. रेडीमेड आहे. सगळ्या गोष्टी आहे यात. ठीक आहे. मी एक डिझाइन घेतली. मला आणि डिझाईन्स हव्या आहेत. ओके. कारण की ही पण छान डिझाइन आहे, पण ही पेड आहे. पण ही बघा, ही मला डिझाइन खूप आवडली. सो आणि डिझाइन घेऊ शकतो मी, है ना? मला इथे सजेशन देते बघा. ठीक आहे. आणि याच्यात खूप चांगले चांगले डिझाईन्स आहेत फ्रीमध्ये. ही पण छान आहे. ठीक आहे. सो आपल्याकडे किती झाले? ओके. आपल्याकडे 2 आहेत. ॲड पेज करायचं आहे, है ना? ॲड पेज करून आपल्याला हवे ते करू शकतो. ठीक आहे. तिसरं डिझाइन झालं. 3 डिझाइन आहे. हे पण छान आहे, पण हा प्रोमध्ये आहे. काही हरकत नाही. हे एक मला आवडलं. ठीक आहे. तर आपल्याकडे आता 4 डिझाईन्स आहेत, राइट? आपल्याला एक डिझाइन बनवायचं आहे. ह्या डिझाइन रेडीमेड आहेत. ठीक आहे. इथे तुम्ही तुमचं टेक्स्ट टाका. इथे तुमचा लोगो टाका. तुमचं काम झालं. ठीक आहे. तुम्हाला तुमची ऑफर टाकायची असेल, तर ती ऑफर तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. तुम्ही काय करू शकता, की एक नवीन डिझाइन पण ह्यातनं बनवू शकता. ठीक आहे. सो मी ॲड पेज करतो. पेज ॲड झालं. ठीक आहे. याचं बॅकग्राऊंड मी काय करतो, मला सध्या तरी हे व्हाईट हवं आहे. ठीक आहे. सो आणि मला ह्यातलं या 3-4 इमेजचं मिळून पण मी एक चांगलं माझं डिझाइन बनवू शकतो, राइट? सो काय करतो मी, मला हा फोटो आवडला. ठीक आहे. हा काय केला मी इकडनं कॉपी केला. माझ्या प्लेन डिझाइनमध्ये आलो. मी इथं पेस्ट केला. ठीक आहे. पेस्ट नाही झालेला आहे. काही हरकत नाही. आलो. काय करू शकतो आपण, डुप्लिकेट करू शकतो, है ना? डुप्लिकेट झाला. 1, 2 डुप्लिकेट झाला. आता हा जो डुप्लिकेट केलेला आहे, तो मी माझ्या प्लेन डिझाइनमध्ये आणला. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे मला अ, समजा मला ह्या गोष्टी हव्या आहेत, है ना? हॅपी भाई दूज, है ना? द हॅपी भाई दूज मला हवं, तर काय केलं मी, हे सिलेक्ट केलं. हॅपी भाई दूज. काय दाबलं मी? शिफ्ट 1 मिनिट सॉरी. मी असं पण करू शकतो बघा. कंट्रोल क्लिक केलं मी. ठीक आहे. आणि ते 2 गोष्टी सिलेक्ट झालेल्या आहेत. त्यांना ग्रुप केलं मी. तर बघा आता हे हॅपी भाईदूज ग्रुप झालं. तर हे हॅपी भाईदूज ग्रुप जे केलंय, ते मी इथं घेतलं. ठीक आहे. आता हे दिसत नाहीये, कारण बॅकग्राऊंड जे आहे त्यातल्या कुठल्यातरी टेक्स्टचा हे नाही होत आहे. आपण डार्क बॅकग्राऊंड करू. ठीक आहे. हॅपी भाईदूज झालं. आता तुम्हाला काय टाकायचं, ऑफर टाकायचे, राईट? सो ऑफर टाकायचे. तर काय करतो आपण, हे घेतलं आपण इकडनं. ठीक आहे. इथं तुमची ऑफर टाका. ठीक आहे. आता ऑफरची टेक्स्ट नाही दिसत आहे का? कारण डार्क कलर आहे, तर आपण इथं हा लाईट करू, है ना? झालं छान डिझाइन. आता मॅडमचा डाऊट काय आहे? ठीक आहे. सो 1 मिनिट. आपल्याला काय करायचं आहे, बॉर्डर करायची, राईट? तर काय करू, हे सगळं सेंटरला घेऊ. हे थोडं छोटंसं केलं मी. हे बघा सेंटरला आलं. इथं माझी ऑफर टाकली. इमेज थोडी छोटी केली, है ना? ठीक आहे. आता इथे माझा लोगो टाकू शकतो मी, है ना? अपलोड केला आणि अपलोड केला. अपलोड फाईल्समध्ये गेलो मी. ठीक आहे. हा माझा लोगो आला. हा इथे घेतला. ठीक आहे. हा लोगो मी इथं ठेवला. आता मॅडम म्हणतायत, की मला बॉर्डर करायची. तर बॉर्डर कशी करू शकतो? नीट पहा. एलिमेंटमध्ये जाणार. जे पण काही तुम्हाला इमॅजिन करायचं ते सगळं एलिमेंटमध्ये आहे. फक्त आपल्याला त्याचं इंग्लिश नाव
माहिती पाहिजे. तर आता आपल्याला बॉर्डर हवी आहे, तर बॉर्डरसाठी आपण फ्रेम घेऊ शकतो. ठीक आहे. तर फ्रेममध्ये ग्राफिक्स आलेत काही. ठीक आहे. तर मी काय करू शकतो, की मला ही फ्रेम वापरायची आहे. ठीक आहे. ही फ्रेम वापरायची आहे. तर ही फ्रेम आपण वापरू शकतो. समजा मला ही फ्रेम अशी वापरायची आहे. ठीक आहे, झालं. अल्ट 1 नेहमी लक्षात ठेवायचं. अल्ट 1 जेव्हा दाबतो, लिहून घ्या नोट्समध्ये अल्ट 1, तेव्हा आपल्याला ॲक्सेस मिळतो. ठीक आहे, सगळ्या गोष्टींचा. तर आपण काय करू शकतो, हे थोडंसं वेळ आहे ना, इथं मार्केटिंग प्रगत थोडं साईडला ठेवू. बाहेर ठेवू यार. ठीक आहे. आणि काय करू, हे जे सगळे एलिमेंट आहेत ना, हे जे सगळे एलिमेंट आहे आतमधले, या सगळ्या एलिमेंट्सना मला, म्हणजे उदाहरणार्थ हे आहे. एक मिनिट, हे पण साईडला घेऊ. हे जे सगळे एलिमेंट आहे ना, ह्यांना मी ग्रुप केलं. ग्रुप करून मी ह्यांना थोडं छोटं करून घेतो आहे ना, जेणेकरून काय होईल, की माझ्या फ्रेममध्ये ते येतील. आणि जेव्हा मी अल्ट 1 दाबतो, तेव्हा मला फ्रेमचा पण ॲक्सेस येतो. मी हा इथे घेतला. ठीक आहे. आणि जो माझा लोगो आहे, तो मी इथे घेतला. झालं. सिंपल डिझाइन आहे. फ्रेम कसं करायचं कळालं. आपण आणि फ्रेम्स करू शकतो. डुप्लिकेट केलं हे. हेच डुप्लिकेट केलं. मला फक्त फ्रेम चेंज करायची. फ्रेम डिलीट केली आणि इथे खूप साऱ्या फ्रेम्स आहेत आणि खूप क्रिएटिव्ह फ्रेम्स आहेत. त्यातल्या मी कुठल्याही वापरू शकतो. ठीक आहे. मला असं वाटलं, की चला ही फ्रेम वापरायची आहे. तर ही पण फ्रेम वापरली जाऊ शकते. ठीक आहे. ही अशी फ्रेम वापरली जाऊ शकते. हिला डुप्लिकेट करू शकता तुम्ही. ही इथं आणली. ठीक आहे. इथं आणून काय करणार आपण, त्याला फ्लिप करणार. फ्लिप हॉरिझॉन्टल केलं, है ना. त्यानंतर काय केलं आपण, पुन्हा डुप्लिकेट केली, इथं आलो. ठीक आहे. पुन्हा काय केलं, फ्लिप व्हर्टिकल केलं. ठीक आहे. पुन्हा हे डुप्लिकेट केलं, इथं आलो आपण. ठीक आहे. फ्लिप व्हर्टिकल केलं. ठीक आहे. आणि हे असं सेट करून आपण, ही पण आपली डिझाइन होऊ शकते. आपल्याला आणि काही जर त्यात टाकायचं असेल, तर इथं खूप सारे ऑप्शन आहेत. ठीक आहे. आता हा एक ऑप्शन पण छान दिसतोय. तर तुमचं मनाप्रमाणे तुम्ही डिझाइन बनवा आणि तुमची क्रिएटिव्हिटीला अंत नाही आहे. ठीक आहे. क्रिएटिव्हिटीला अंत नाही आहे. किती पाहिजे तेवढी तुम्ही क्रिएटिव्हिटी आपली इथे दाखवू शकता. ठीक आहे. हे इथं येऊ दे. ठीक आहे. मार्केटिंग प्रज्ञाचा लोगो इथे येऊ दे. है ना, हे थोडं सेंटरला येऊ दे. दॅट्स इट. झालं डिझाइन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता.